सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. हा जो संपूर्ण प्रभाग क्रमांक 7 आहे, या प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेल्या 7-8 वर्षापासून मी कार्यरत आहे. एक जनतेची सेवा करणं, सेवाभावी वृत्तीने मी सर्वत्र काम करीत आहे. त्यामध्ये शासकीय योजना असतील, शासकीय फॉलोअप घेऊन विविध कामं असतील, त्या प्रभागामध्ये मी सातत्याने करीत असतो. त्याचमुळे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, हा जो प्रभाग आहे हा माझ्यासाठी अतिशय चांगला प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागातून माझा विजय हा निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांचा सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे. आणि हा पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांच्या 58 कोटी रुपयाच्या पाणी योजनेमधून, जी नवीन आता पाणी योजना आलेली आहे कर्जतसाठी, त्या योजनेमधून टाक्यांचं काम झालेलं आहे. नवीन लाईनीचं काम चालू आहे. या इथल्या कोतवाल नगरचा जो प्रभाग आहे, कोतवाल नगरच्या प्रभागासाठी मी पाठपुरावा केला आहे. संकेतजी भास्से साहेबांना सोबत ठेवून आम्ही हा पाठपुरावा केला आहे. आणि त्या पाठपुराव्याने या कोतवाल नगरसाठी एक्सप्रेस लाईन येते. जी एक्सप्रेस लाईन इतकी इफेक्टिव्ह असणार आहे की पाण्याची टंचाई ही पुढच्या 25 वर्षासाठी नसणार आहे. हे मी ठामपणे इथे तुम्हाला सांगतो. तर पारदर्शकता असणं, नागरिकांमध्ये, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये, नगरपरिषदेच्या नगरसेवकांमध्ये पारदर्शकता असणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म जेवढा तयार होईल तेवढा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याचा मी वैयक्तिकरित्या प्रयत्न करीन. नगरपालिकेच्या प्रत्येक सभेमध्ये जी सभा होते दर महिन्याला, त्या सभेमध्ये जेवढं डिजिटलकडे आपण वाटचाल करू त्यासाठी मी प्रत्येक सभेमध्ये बोलीन. हे मी आज इथल्या सर्व सुशिक्षित नागरिकांना आश्वस्त करतो. म्हणजे घर बसल्या ते घरपट्टी भरायचे, घर न भरली, पाणीपट्टी भरायचे, घर न भरली, यासाठी जे पोर्टल वगैरे आहेत हे कायम ॲक्टिव्ह राहण्यासाठी मी प्रयत्न करेन. दर 3 महिन्यांनी आपण एक प्रत्येक प्रभागामध्ये बैठक ठेवू शकतो. कोतवाल नगरचा भाग असेल, विठ्ठलनगरचा भाग असेल, म्हाडा कॉलनीचा भाग असेल, दर 3 महिन्यांनी एक जशी ती ग्रामसभा जशी भरते त्याप्रमाणे वॉर्ड सभा भरवण्याचा माझा संकल्प आहे. त्यामुळे नागरिक मला नक्कीच साथ देतील आणि अशा प्रकारच्या बैठका वगैरे कायम होत राहतील, मी हे आश्वस्त करतो. विठ्ठलनगरमध्ये संरक्षणाचा खूप मोठा विषय आहे. तिथली संरक्षण भिंत, CCTV कॅमेरे आणि स्ट्रीट लाईटचा प्रश्न हा विठ्ठलनगर मर्यादित आहे आणि तो मी सोडवणार आहे. त्याचप्रमाणे कोतवाल नगरसाठी जी नवीन पाणी योजना आलेली आहे, एक्सप्रेस लाईन, ही एक्सप्रेस लाईन तिथे उभे राहून तिथल्या ज्या काही सुशिक्षित वर्ग आहे कोतवाल नगरमधला, ज्यांना याबद्दलची माहिती आहे आणि जे स्वतः देखरेख करून ह्या गोष्टी नेटास पार पाडू शकतात, त्यांना सर्वांना सोबत घेऊन कोतवाल नगरचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांची कमिटी असेल, त्या संपूर्ण कमिटीला विश्वासात घेऊन तिथलं पाण्याचा प्रश्न हा प्रायोरिटीवर सोडवला जाईल. त्याचप्रमाणे म्हाडा कॉलनीमध्ये काही इंटरनल एक गल्लीचे रस्ता राहिलेला आहे आणि स्वच्छतेचा प्रश्न आहे, तो प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्याचप्रमाणे आमराईमध्ये स्ट्रीट लाईट असेल, आतमधले रस्ते, गटारे, पाण्याचा मोठा प्रश्न आहे आमराईत, तो सोडवण्याचा माझ्याकडून प्रयत्न होईल. हे आता इलेक्शन आलं आहे. या इलेक्शनपूर्वी गेली 5, 6, 7 वर्ष मी इथल्या नागरिकांशी कायम संपर्कात आहे. म्हणजे इलेक्शन आली आहे म्हणून 4 दिवस प्रचार करायला फिरायचं किंवा इलेक्शन आली आहे म्हणून 1 महिन्यापासून ॲक्टिव्ह व्हायचं असं माझं कधीच नव्हतं. या पहिलेसुद्धा मी नागरिकांमध्ये ॲक्टिव्ह होतो, सगळ्यांच्या गाठीभेटी घेत असो, अडीअडचणीला धावत होतो. त्यामुळे हे माझं कायम असेल. मला ह्या संपूर्ण प्रभागामध्ये आपला जवळचा माणूस म्हणून ओळखतात. इथल्या कोतवाल नगर प्रभागामध्ये माझ्या घरच्याप्रमाणे मला वागणूक देतात. त्यामुळे इथली सारी जनता ही माझ्यासोबत आहे. इथले विरोधकसुद्धा हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत. विरोधक, कार्यकर्ते, त्यांच्याशीही माझ्या आपुलकीचा एक संबंध आहे. त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे आणि मी ठामपणे सांगू शकतो की माझ्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते, तसे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्या साऱ्यांच्या सहकार्याने माझा विजय निश्चित आहे. विकासाला प्राधान्य देणाऱ्या सर्व नागरिकांना मी आज कळकळीची विनंती करतो की त्यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.